Dear students, good morning. Today we will study English workshop poem A Teenager's Prayer 1.1. Question number 1 is choose the correct alternative and complete the given sentences. We have to choose the correct alternative from the bracket and complete the sentence again. तर आता इथे तुम्हाला पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे. मी फक्त जी फिलअप आहे जे आपल्याला फिलअप करायचे तेवढंच लिहिणार आहे. तर मग त्यामध्ये नंबर ए, अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. म्हणजे दररोज जेव्हा नवीन दिवस उजाडतो तेव्हा या टीनेजर्सच्या समोर नेमकं काय आहे. मला वाटतं या पोएमच्या पहिल्याच स्टँजामध्ये पहिल्याच लाईनमध्ये ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, ईच न्यू डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. म्हणजे अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. काय आहे? न्यू बिगिनिंग्स. आता फिलअप करायचं आपल्याला, त्यामुळं इथं काय आपण कॅपिटल लिहिणार नाही. तर मग फर्स्ट फिल इन द ब्लँकचं आन्सर आहे न्यू बिगिनिंग्स. त्यातला सेकंड आहे सब क्वेश्चन वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू. वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू. याच्या पण या सेकंड स्टांजामध्ये बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू व्हॉट. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मग आता इथं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ग्रेट सक्सेस. ग्रेट success. Then next is C. The poet prays to the Lord to help him stand for what is dash. The poet prays to the Lord to help him stand for what is dash. आता पोएटला इथं फिलअप करताना तुम्हाला कुठल्या स्टँजामध्ये याचा आन्सर आहे बघा. कोणत्या? हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. म्हणजे जर एखाद्या वेळेस जे काही आपल्या मनामध्ये द्वंद्व असतं, जे राईट आहे त्याच्यासाठी फर्म राहणं, हे या स्टँजामध्ये सांगितलेलं आहे. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे योग्य आहे त्याच्या बाजूने त्याच्यासोबत स्टँड घ्यायला सांगितलेलं आहे. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर विच इज राईट. Answer to fill up of C is right. The last fill in the blank. The poet wants to see that his teenage years have been the dash years of his life. म्हणजे पोएट शेवटच्या स्टँजामध्ये आपण बघतो की जेव्हा मी मोठा होईन, म्हणजे टीनेज माझं संपलेलं असेल, तेव्हा मी मागे वळून जेव्हा बघेन की माझ्या टीनेजमध्ये मी कसा वागलो, वेदर आय वॉज राईट ऑर रॉंग. मग या पद्धतीचा विचार हा टीनेजर करतोय पोएम मध्ये. तर मग when my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. तुझ्या सहवासात हे ईश्वरा, हे अलमायटी, तुझ्या सहवासामध्ये मी माझं टीनेजचं जे लाईफ आहे एकदम बेस्ट जगलोय, हे मला नंतर अनुभवता आलं पाहिजे. अशा प्रकारचा तो स्टँजा आहे. तर मग इथं फिल इन द ब्लँक्स, ही ब्लँक कशाने फिल केली जाईल? द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश इयर्स, द बेस्ट इयर्स, द बेस्ट इयर्स. द बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे बघा, बेस्ट, त्यामुळं द सुपरलेटिव्ह डिग्री असल्यामुळे अगोदर आर्टिकल द. आता नेक्स्ट आहे फाइंड आउट. क्वेश्चन नंबर 2, फाइंड आउट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता इथे 1 2 3 4 5 आपल्याला पेअर्स सर्च करायचे, शोधायचे. तर मग इथं रायमिंग वर्ड्स म्हणजे काय आहे?
ज्यांचं एंडिंग प्रोनाऊन्सिएशन हे सिमिलर आहे, अशा प्रकारचे रायमिंग वर्ड्स आहेत. तर तुम्ही पहिल्या स्टांजापासून बघू शकता. पहिल्या स्टांजामध्ये आहे मेक टेक, आहे ना, मेक टेक, मेक टेक. अजून पुढे सक्सेस डिस्ट्रेस. अजून सीनी. पुढे काय आहे, वे डे. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट बेस्ट. These are the pairs of rhyming words. Rhyming words हे सहजासहजी तुम्ही शोधू शकता. कधी कधी एक्झॅक्ट स्पेलिंग जरी एंडिंगचं सेम नसलं तरी सुद्धा प्रोनाऊन्सिएशन सारखं येतं, तेव्हा आपण ती पेअर चूज करू शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 3. Which is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from the following options. म्हणजे या पोएमची राईम स्कीम तुम्हाला बघायची आहे. कुठलाही एक स्टँजा घ्या. पहिल्या स्टँजामध्ये बघा, स्टँजा फर्स्ट मध्ये ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक. बिगिनिंग्स आणि मेक वेगळे. त्यानंतर आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. सेकंड लाईनचं एंडिंग मेक आणि फोर्थ लाईनचं एंडिंग टेक. यांची राईम स्कीम सेम आहे, परंतु फर्स्ट आणि थर्ड डिफरंट आहे. म्हणजे बिगिनिंग्स साठी जर ए घेतला, सेकंड लाईनचं बी, त्यानंतर सी आणि परत बी. ए बी सी बी, ए बी सी बी. इथं ऑप्शन दिलेलं आहे 3, ए बी सी बी. ऑप्शन 3 ए बी सी. Match the lines in column A with the figures of speech in column B. Decisions I must make. Decisions I must make. आपण सहज जेव्हा बोलतो तेव्हा मी काही डिसिजन्स घेतलेच पाहिजे. I must make few decisions or I must make a particular decision. हे सरळ वाक्य आहे, म्हणजे इन प्रॉपर ऑर्डर. परंतु या पोएम मध्ये याला स्पेशल इफेक्ट क्रिएट करण्यासाठी या पोएटने काय केलेलं आहे, काही शब्दांची हेरफेर केलेली आहे. म्हणजे जो डिसिजन्स नंतर यायला पाहिजे तो अगोदर घेतलेला आहे. आय मस्ट मेक डिसिजन्स हे करेक्ट आहे, परंतु डिसिजन्स आय मस्ट मेक म्हणजे इन्व्हर्ट केलेलं. त्याला काय केलेलं आहे, इन्व्हर्ट केलेलं आहे, रेसिप्रोकल केल्यासारखं आहे ना मॅथ्स मध्ये. तर डिसिजन्स आय मस्ट मेक. Which is the figure of speech? Figure of speech is inversion. Inversion is B. मग याचा आन्सर लिहिताना आपण काय लिहिणार आहे, B inversion. Yes. त्यानंतर पुढे Please open up my eyes, dear Lord. Please open up my eyes, dear Lord. याच्यामध्ये तुम्हाला हा जो टीनेजर आहे ईश्वराशी संवाद साधतोय, किंवा तुम्ही कधी कधी स्वगतच म्हणजे स्वतःशीच बोलता. ऍक्च्युअली तुमच्या इमॅजिनेशन मध्ये काहीतरी असतं, कोणीतरी असतं समोर. मग अशा वेळेला जेव्हा आपण कोणाला तरी समोर ठेवून इमॅजिन करून, जी व्यक्ती समोर तुमच्या अस्तित्वात नाही परंतु त्याच्याशी संवाद साधता, यालाच आपण अपॉस्ट्रॉफी म्हणतो. काय म्हणतो, अपॉस्ट्रॉफी. म्हणजे या पोएम मध्ये पूर्ण पोएम मॅक्झिमम त्यातले जे लाईन्स कशा आहेत त्या अपॉस्ट्रॉफी मध्ये. तर मग प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, हे काय आहे, अपॉस्ट्रॉफी आहे. आन्सर इज ए. स्पेलिंग काय अपॉस्ट्रॉफीची, APOSTROPHE, अपॉस्ट्रॉफी. नेक्स्ट आहे ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड. बघा, कुठल्याही क्वेश्चनचं आन्सर लिहिण्या अगोदर 2 किंवा 3 वेळा तो क्वेश्चन मनातल्या मनात बोला, त्याच्यावर विचार करा थोडासा.
आता हे सेंटेन्स मी काय करणार आहे, 2-3 वेळा म्हणणार आहे, तुम्हाला काय लक्षात येतं बघा. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड. काय लक्षात आलं तुम्हाला याच्यामध्ये? डी, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड. म्हणजे इथं डी हा जो साऊंड आहे तो रिपीट झालेला आहे की नाही? डाऊन द डार्कन्ड रोड. मग अशा वेळेला आपण अलिट्रेशन म्हणजे आलाप करणे, थोडक्यात एखाद्या गोष्टीला पुनरुच्चार करणे बार-बार प्रोनाउन्सिएशन मध्ये. तर मग याला काय म्हणतो आपण? अलिट्रेशन. ही फिगर ऑफ स्पीच कोणती आहे? अलिट्रेशन. ऑप्शन काय आहे? अलिट्रेशन. नेक्स्ट, I can choose to take the road of life. I can choose to take the road of life. काय आहे याच्यामध्ये? जीवनाचा मार्ग ही काही लिव्हिंग थिंग आहे का? नाही ना. जीवनाचा मार्ग ही एक आपली लाईफ स्टाईल आहे, मेथड ऑफ लिव्हिंग आहे. परंतु याला आपण काय म्हटलंय? जणू काही रोड ऑफ लाईफ इज ऑल्सो अ लिव्हिंग थिंग आहे की नाही? म्हणजे इनॅनिमेट थिंगला आपण ॲनिमेट केलं, नॉन लिव्हिंगला काय केलं? लिव्हिंग समजलं. तर मग आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. द रोड ऑफ लाईफ हे काय आहे? दिस इज मेटाफोर. ऑप्शन सी, मेटाफोर. मेटाफोर स्पेलिंग काय आहे मेटाफोरची? METAPHOR ओनली, ई नाही. मेटाफोर. तर मग ह्या गोष्टी असं नाही की आपल्याला हे असंच असं एक्झाम मध्ये येणार आहे. जेव्हा स्टांजा दिलेला असेल तो स्टांजा आपण स्टडी करतो तेव्हा त्याची रिझनिंग अंडरस्टँडिंग वाढते. हे असे क्वेश्चन सॉल्व्ह केल्याने. म्हणजे ही पोएम जेव्हा मी एक्सप्लेन करतो तो तेव्हा जर काही तुमच्या मनामध्ये डाऊट राहिलेला असेल तर तो डाऊट आता इथे क्लिअर होऊन जातो. आणि अजूनही काही असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा कॉमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन लिहून तुम्ही मला सेंड करू शकता. तर आता आपण बघितले इंग्लिश वर्कशॉपचे क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4. लेट अस स्विच टू क्वेश्चन नंबर 5. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे की याच्यामध्ये स्टुडंट्सनी 1-2 ग्रुप करायचे आणि याच्यामध्ये काय करायचंय? फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन ईच एलिमेंट. फॉर्मॅट or structure, size, length, how much, do's and don'ts, rules and regulations, types of questions, yes no question or WH type. म्हणजे तुम्हाला एखादा इंटरव्ह्यू घेण्या अगोदर समजा आता तुम्ही 10th मध्ये आहे आणि 10th स्टँडर्ड मध्ये तुमच्याच एका फ्रेंडनी क्लासमेटनी समजा डिबेट कॉम्पिटिशन मध्ये फार मोठं यश प्राप्त केलं, त्यांनी स्टेट लेवलला तो चॅम्पियन ठरला, गोल्ड मेडल अचीव केलं. तेव्हा मग तुम्हाला असं वाटलं की त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा. मग त्यावेळेस इंटरव्ह्यू घेण्या अगोदर आपण काय करतो? क्वेश्चन्स प्लॅन करतो. त्यांना नेमकं काय क्वेश्चन्स विचारायचे. कारण रॅन्डमली तिथं आपल्याकडे क्वेश्चन्स तयार नसतील, क्वेश्चन तयार नसेल तर आपलाही वेळ वाया जाईल, त्या समोरच्या व्यक्तीचाही वेळ वाया जाईल. नेमकं महत्त्वाचे प्रश्न विचारायचे राहून जातात. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय? एक फॉर्मॅट तयार करायचा आहे. म्हणजे क्वेश्चन्स कसे सुरुवात करायचे, कुठून सुरुवात करायचे, मधल्या वेळेत काय विचारायचंय, शेवटी काय विचारायचंय. म्हणजे आपण जे क्वेश्चन विचारणार त्यावर तो रिस्पॉन्ड करणार आहे आणि मग पुढचा क्वेश्चन तुमचा त्याच्याशी रिलेटेड असेल तर असा एक फॉर्मॅट तयार करायचा आहे. साईज आणि लेंथ म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन असा किती लांब असावा किंवा 5 क्वेश्चन विचारायचे की 10 क्वेश्चन्स विचारायचे इंटरव्ह्यू मध्ये. काही इन्फॉर्मल गप्पा पण येत असतात. तर आपण नेमकं काय करायचं? डूज आणि डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन. आता इंटरव्ह्यू जर तुम्ही समजा त्याच्या सक्सेस बद्दल त्याच्या डिबेट कॉम्पिटिशनशी रिलेटेड ठेवलाय तर तुम्ही बाकीचं जे त्याच्यावरती इफेक्ट होईल असं काही विचारायला नको अननेसेसरी. म्हणजे तो विषय सोडून जास्त विषयांतर व्हायला नको आहे इंटरव्ह्यू मध्ये. म्हणजे तुम्ही त्याच्याशी रिलेटेड विचारलं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला काही नियम पाळावे लागतात. दे आर डूज अँड डोंट्स. म्हणजे काही गोष्टी विचारल्या पाहिजेत, काही गोष्टी विचारायच्या नसतात. त्यानंतर टाईप ऑफ क्वेश्चन. आता त्यामध्ये येस नो आन्सर येईल असे काही क्वेश्चन्स आणि
WH टाईप क्वेश्चन्स म्हणजे तुम्ही व्हॉट, वेअर, व्हेन, वाय अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स त्यात इन्क्लूड करू शकता. म्हणजे 10 क्वेश्चन्स जर तुम्हाला तयार करायचे तर मग ते 10 क्वेश्चन्स तुम्ही हे सगळं इन्क्लूड करून करू शकता. म्हणजे हे तुम्हाला काय दिलेली आहे, डिस्कशनसाठी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तुम्ही एक प्लॅनिंग करणार आहे इंटरव्ह्यूचं. क्वेश्चन नंबर 6 आहे, प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर. यू यूज द फॉलोइंग गाईडलाईन्स. आता तुम्हाला या गाईडलाईन्स यूज करायचे आणि मग त्यानंतर या गाईडलाईन्स लिहून एक इंटरव्ह्यू पण तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तयार करायचं आहे. बघा काय गाईडलाईन्स आहे, स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू फॉर्मॅट. सगळ्यात पहिले नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी. आता इंटरव्ह्यूवी आणि इंटरव्ह्यूअर यातलं लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूवी कोण आहे, ज्याचा इंटरव्ह्यू तुम्ही घेणार आहे ती पर्सनॅलिटी. ज्याचा इंटरव्ह्यू तुम्ही घेणार आहे ती पर्सनॅलिटी, दॅट इज इंटरव्ह्यूवी. आणि इंटरव्ह्यूअर, यू आर द इंटरव्ह्यूअर. तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहे. मग हे आपल्या जे क्वेश्चनेअर आपण तयार करणार आहे किंवा इंटरव्ह्यूसाठीचं जे टेम्पलेट तयार करणार आहे, आपली जी तयारी आहे त्या पॅडवरती तुम्हाला किंवा तुमच्या नोटवरती ते लिहून ठेवलेलं पाहिजे. टॉपिक पर्सनल आहे, रिसेंट आहे, स्पोर्ट्स, त्यानंतर बिझनेस, म्युझिक, आर्ट. मग आता तो टॉपिक जो काही आहे, समजा आपला एज्युकेशनल आहे तर तो आपण टॉपिक तिथे लिहून ठेवू. वेन्यू, तुम्ही इंटरव्ह्यू कुठे घेणार आहेत, ॲड्रेस. फॉर एक्झाम्पल आनंद लॉन्स, फोर्ट रोड, भुगाव. तर तो ॲड्रेस आपण इथला लिहिणार आहे, फलाना ऑडिटोरियम आहे किंवा अजून कुठे. डेट, टाईम आणि ड्युरेशन ह्या गोष्टी सहजच नेहमीच आपल्याला काय लिहाव्या लागतात. मग त्यानंतर आपला पार्ट सुरू होतो कशाचा, मेन पार्ट असतो तो टोटल 10 क्वेश्चन्सचा. आता आपण हे इरेज करायला काही हरकत नाही. स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अन इंटरव्ह्यू. क्वेश्चन नंबर काय आहे, क्वेश्चन नंबर 6. टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अन इंटरव्ह्यू. कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला काय घ्यायचं, नेम ऑफ दी इंटरव्ह्यूवी. त्यानंतर नेम ऑफ दी इंटरव्ह्यूअर, नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर. देन त्यानंतर काय आहे, टॉपिक. त्यानंतर व्हेन्यू, डेट, टाइम, डेट. Suppose it is 24th April 2024. Time 6 PM आणि प्लेस आनंद ऑडिटोरियम. प्लेस नाही, ड्युरेशन. ड्युरेशन आहे का, मग केव्हा सांगता, ड्युरेशन बिटवीन टाइम दिला, ड्युरेशन फक्त मग हाफ आहे नावा किंवा 30 मिनिट्स.
आता त्यानंतर पहिला क्वेश्चन, टोटल 10 क्वेश्चन्स आपल्याला सांगितलेले क्वेश्चन्स बनवायचे. चला, नंबर 1 क्वेश्चन सांगा. अगोदर आपण इथूनच सुरू करू. नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी. तुम्ही कुणाचा इंटरव्ह्यू घेणार आहेत? एक्झाम्पल सांगा. आपल्या स्टुडंटचाच घ्यावा असं काही नाही. तुम्हाला कुठला क्रिकेट प्लेअर, कुठला हिरो, हिरोईन किंवा कोणी लीडर, सोशल वर्कर, कुणाचं घ्यावं वाटेल? कुणाचा? रोहित शर्मा. नेम ऑफ द इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यूवी रोहित शर्मा, क्रिकेटर है ना. ओके. इंटरव्ह्यूअर कोण आहे? प्रफुल्ल आहे किंवा यश, जो कोणी असेल. टॉपिक काय आहे? स्पोर्ट्सचा टॉपिक आहे, बरोबर. आणि फोकस कशावरती असेल? कुठली मॅच, कधीची मॅच, आपल्याला आठवण राहिलेली किंवा रिसेंट त्यांनी काय असं विशेष काम केले त्यावरती. ठीक आहे, स्पोर्ट्स. वेन्यू आला बघा आता. वेन्यू आनंद ऑडिटोरियम, पुणे. शॉर्ट मध्ये लिहायचं. इथं तुम्हाला डिटेल, गल्ली, रस्ता इथे एक्सपेक्टेड नाही. आपण डेट, टाइम आणि ड्युरेशन लिहितो. सगळ्यात पहिले आपण काय करतो की बाबा रोहित शर्माला भेटल्यानंतर आपण पहिले फारच एक्साइटेड झालेले असतो है ना. मग त्या एक्साइटमेंट मध्ये आपला पहिला क्वेश्चन काय असेल का? पहिला क्वेश्चन आपण रोहित शर्माला भेटल्यानंतर काय विचारणार? तर सुरुवात इंटरव्ह्यूची कशी की आता तू कालच्या मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध एक सेंचुरी पूर्ण केली आणि कमीत कमी बॉल मध्ये सेंचुरी पूर्ण केली, तेव्हा तुझं काय रेकॉर्ड आहे? तर मग तुला कसं काय वाटतं? पहिला प्रश्नच असतो की हाऊ डू यू फील, है ना. हाऊ डू यू फील किंवा recently you scored, काय आहे किंवा कोणाचं रेकॉर्ड ब्रेक केलंय, काय नेमका टॉपिक काय घ्यायचा आपण ते ठरवायचं की तुला कसं काय वाटतं. रिसेंटली यू स्कोर्ड 105 रन्स. यू स्कोर्ड 105 रन्स in 60 balls in the match. कुठली? ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया, वन डे क्रिकेट. खरं तर हे क्वेश्चन मोठा व्हायला लागलाय. अजून छोटे आपण करू शकतो. आता इथं लिहिलं हाऊ डू यू फील रिसेंटली यू स्कोर्ड 105 रन्स इन 60 बॉल्स इन द ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया वन डे क्रिकेट मॅच. कसं वाटतं? तो उत्तर दे की फार बरं वाटतं. मग प्रत्येकाचं ठरलेलं टिपिकल आन्सर असतं. काय असतं की मी माझ्या देशासाठी 105 रन करू शकलो, है ना. ते सगळ्यासाठीच आहे, देशासाठी आहे, स्वतःसाठी आहे, सगळं काही आहे. ठीक, तो भाग आपला. मग त्याचा आन्सर ठरलेला आलं, पुढे काय विचारणार तुम्ही? हु इज युअर रोल मॉडेल विचारूयात. पण याची तयारी कशी केली होती? जे क्लायमेट आहे दोन्हीकडे, इंडिया क्लायमेट किंवा रिसेंटली फारच थंडी आहे ऑस्ट्रेलियामध्ये, आणि मग अशा वेळेला तू प्रिपरेशन कसं प्रिपेअर केलंस? नेट प्रॅक्टिस कशी झाली? किंवा तुला हे माहित होतं का? Were you sure that you will get or you will score such a huge runs? असं काही म्हणू शकतो का आपण? तर मग काय घ्यायचा क्वेश्चन? कोणता घ्यायचा?
sure. You could. You will score a century. तुला खात्री होती का की तू 100 रन करू शकशील? नाही म्हणे. It was very cold there in Australia. फार थंड होतं. How you acclimatized to the climate. कशा प्रकारे स्वतःला तू क्लायमेट सोबत ऍडजस्ट करून घेतलं? Was there any fear? Was there any fear or confusion while playing against such a great team? या ग्रेट टीमच्या किंवा टफ वेल वर्स्ड टीम सोबत खेळताना काही तुला भीती होती का मनामध्ये, किंवा काही असं तुझ्या मनामध्ये शंका वगैरे होत्या का? हे झाले 4 क्वेश्चन्स. 5वा दिसेल तर तुम्हाला एक काय घ्यायचं आपण? विच स्पेशल टिप्स were given by your coach to defend Australian fast bowlers? बरोबर आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्सला डिफेंड करण्यासाठी तुझ्या कोचने काही स्पेशल अशा इन्स्ट्रक्शन्स टिप्स दिल्या होत्या का? आता आपण अजून क्वेश्चन्स घ्यायचे. हा आपण पहिला पार्ट इरेज करूयात है ना, आणि मग क्वेश्चन्स लिहू. पण तुम्हाला लिहायलाही राहणार नाही. काय लिहिलेलं लक्षात राहील. नंतर तुम्हाला व्हिडिओ पॉज करून बघता येईल. म्हणजे हे होमवर्क मध्ये तुम्ही करून आणायचं आहे. क्वेश्चन नंबर 6. नेक्स्ट क्वेश्चन आपण काय घेऊ शकतो की बाबा हा, आता ते क्रेडिटचा तर नंतर बघू आपण. पिच कसा काय होता, बॅट्समन साठी पिच चांगला होता का, है ना? बॉलरला साथ देतो कधी पिच, बॅट्समनला साथ देतो. त्यानंतर एखादा ऑस्ट्रेलियन प्लेयर सांगा की ज्यांनी कॅच सोडली, त्याचा फायदा होतो. डू यू फील you were benefited by catch drop? Due to
कॅच ड्रॉप बाय कोण हेड हेड. त्याची एडी. हा. म्हणजे तुला असं वाटतं का की आपल्याला फायदा झाला त्या हेडनी काय केलं कॅच सोडली. याच्या पुढे आपण अजून काय विचारू शकतो क्रिकेट प्लेअरला त्याचं श्रेय कोणाला? श्रेय कोणाला देणार क्रेडिट कोणाला देणार. credit of your grand success goes कोणाला जातं म्हणजे या महान देशाचं क्रेडिट हे कोणाला जातं. सगळे म्हणतात मग माझा कोच क्रिकेट प्लेयर अँड द ऑल टीम प्लेयर व्हेरी वेल इट इज अ टीम वर्क. इट वॉज नॉट इझी टू स्कोर 105 runs but coach motivated me as well as coach had given lots of tips and tricks how to play on the Australian grounds and how to defend the fast bowlers in Australia. आणि त्यासोबतच my captain XYZ is always with me है ना. हे आणि टीम स्पिरिट टीम was also helping to me. काय त्याचे आन्सर्स ठरलेले तो देत राहील. अजून काय असेल नेक्स्ट क्वेश्चन. Who is your role model? Who is your role model in this field है ना. या क्षेत्रामध्ये तुझा रोल मॉडेल कोण आहे. What message do you want to give us students. तू आम्हाला काय संदेश देऊ इच्छितोस त्या विद्यार्थी या नात्याने तुझा आमच्यासाठी काय मेसेज असेल. आणि मग शेवटी आपण काय करतो थँक्यू व्हेरी मच आणि आपला इंटरव्ह्यू संपतो. ठीक आहे. लिहायची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीने आपण इंटरव्ह्यू संपतो. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो आहे आपला रीड द पोएम राईट अँड अप्रिसिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. आता पोएमचं अप्रिसिएशन लिहिताना कोणकोणते पॉइंट पोएमचं अप्रिसिएशन लिहिताना कोणकोणते पॉइंट आपण पहिल्यांदा विचारात घेतो. सगळ्यात पहिला पॉइंट काय असतो टायटल. तुम्हाला तो बॉक्स ऑलरेडी दिलेला आहे. सगळ्यात पहिला बॉक्स असतो टायटल. नंतर पोएट किंवा पोएटेस जे कोणी असेल. राईम स्कीम. आता बऱ्याचदा काही स्टांजामध्ये वेगवेगळ्या राईम स्कीम पण येऊ शकतात. काही फ्री वर्स पण असू शकतात किंवा पूर्ण पोएमची एक राईम स्कीम असू शकते. त्यानंतर तुम्हाला त्या पोएम मधल्या मोस्ट फेवरेट लाईन्स ज्या आहेत आवडलेल्या त्या लाईन्स आपण नेहमी एखादं गाणं आवडलं की त्या ठरलेल्या लाईन्स गुणगुणत असतो. त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट आपल्या माइंडवरती झालेला असतो. मग तशा फेवरेट लाईन्स त्या पोएममध्ये जेव्हा तुम्ही पोएम ही बार बार इंटरेस्ट घेऊन त्याचा अर्थ समजून वाचाल ना तेव्हा काही गोष्टी त्यातल्या तुम्हाला नक्की लक्षात राहतील. मग आता समजा मला विचारलं तर मला काय लक्षात राहील. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way. हे ईश्वरा मला नाही म्हणण्याची बुद्धी दे जेव्हा केव्हा वाईट विचार दुष्कृत्य माझ्याकडून घडण्याची शक्यता असेल किंवा कुसंगतीमध्ये मी जाण्याची शक्यता असेल तेव्हा मला अशा गोष्टीला नकार देण्याची ताकद मला दे. हे मला फार आवडलं यातलं. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes to my way. माझ्या मार्गामध्ये जेव्हा अशा प्रकारे वाईट कृत्ये घडत असतील किंवा माझ्या जीवनामध्ये वाईट कृत्य घडण्याची शक्यता असेल दुष्कृत्य
कुसंगती अशा वेळेला स्पष्टपणे नकार देण्याची हिंमत मला दे. ह्या लाईन समजा मला आवडलेले तर मी त्या लिहिणार इथं. फिगर ऑफ स्पीच यामध्ये आपण आत्ताच बघा, फिगर ऑफ स्पीच तुम्हाला ही पूर्ण पोएम तर अपॉस्ट्रॉफीवर डिपेंडंट आहे हे माहीत आहे, कारण या टीनेजरनी, जो काही टीनेजर बॉय आहे, गर्ल आहे, स्टुडंट आहे, त्यांनी पूर्णतः ही पोएम कशी व्यक्त केलेली आहे, ईश्वराला समोर ठेवूनच त्यांनी काय केलेलं आहे, ह्या पोएम मधल्या लाईन्स बोललेल्या आहेत, अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे, ईश्वराकडे प्रार्थना केलेली. तर मग तर ही अपॉस्ट्रॉफी तर आपल्याला लक्षात राहणारच आहे. त्याशिवाय आता आपण बघितलं, काय बघितलं, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड, याच्यामध्ये अलिट्रेशन आहे, डी साऊंड इज रिपीटेड. त्यानंतर तुम्ही बघितलं, डिसिजन आय मस्ट मेक, डिसिजन्स आय मस्ट मेक. मग यात काय होतं, डिसिजन्स आय मस्ट मेक, डिसिजन हा वर्ड ऍक्च्युअल सेंटेन्सच्या कन्स्ट्रक्शन मध्ये नंतर यायला पाहिजे होता, अगोदर आला, म्हणजे इथे इन्व्हर्शन आहे. त्याही शिवाय आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, इथं काय आहे, रोड ऑफ लाईफ, म्हणजे ही जी इनॅनिमेट थिंग आहे रोड, त्याला लाईफशी कम्पेअर केलं किंवा लाईफशी जोडले, जणू काही ती काय आहे, लिव्हिंग थिंग आहे, म्हणजे इथं ते आहे मेटाफोर. अशा पद्धतीने तुम्ही अपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्शन, मेटाफोर आणि अलिट्रेशन ह्या फिगर्स ऑफ स्पीच इथे नोट करू शकता. त्यानंतर स्पेशल फीचर्स, टाइप ऑफ द पोएम, लँग्वेज स्टाईल, त्यानंतर टोन, इम्प्लाइड मिनिंग्स इटीसी. आता स्पेशल फीचर मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, स्पेशल फीचर म्हणजे दिस इज अ प्रेयर, अ टीनएजर इज प्रेइंग or requesting God. The teenager is asking the God for a good intelligence, चांगली बुद्धिमत्ता दे, गुड हेल्थ दे, देन अशा प्रकारची मला म्हणजे बुद्धी दे की मला वाईट कार्य करण्यापासून मी परावृत्त होईल. अशा काही लाईन्स. मिनिंग इथं म्हणजे पोएमच्या ज्या लाईन्स आहेत, लँग्वेज ही एकदम सिंपल आहे, लुसिड आहे. Somewhere there is use of the figures of speech like apostrophe, inversion, metaphor, but those can be easily understood. सहजासहजी ओळखू येण्यासारखे ह्या लाईन आहे. आणि एकंदरीत या टीनेजरनी काय केलेलं आहे, टीन एज मध्ये एक आयडियल स्टुडंट कशा पद्धतीने वागला पाहिजे अपेक्षित आहे, एक प्रकारचं मोरल, ते सगळं ईश्वराकडे मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. Why I liked or disliked the poem? I liked this poem. The reason is that by praying to God, I will get the courage to say no for the mischievous things or for the temptation. म्हणजे ज्या मिसलिडिंग आहेत किंवा काही समाजामध्ये विघातक फसवणाऱ्या अशा काही गोष्टी करण्याची बुद्धी देऊ नको, म्हणजे मला वाईट कृत्य करण्यापासून परावृत्त कर किंवा वाईटामध्ये सहभागी न होण्याची बुद्धी मला दे. अशा प्रकारे हा टीनेजर फार अडल्टचे विचार, एका अडल्ट पर्सनचे विचार इथे तो मांडतोय किंवा ईश्वराकडे रिक्वेस्ट करतोय, प्रार्थना करतोय. म्हणून मला ही पोएम फार आवडली. तर मग आता हे एक्सप्लेनेशन आपण सगळं केलेलं आहे. तुम्ही होमवर्कमध्ये अप्रिसिएशन ऑफ द पोएम क्वेश्चन नंबर 7 हा कंप्लीट करून आणायचा आहे. आणि क्वेश्चन नंबर 6 सुद्धा तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, तुम्हाला 5 मिनिटं वेळ देतो, हे क्वेश्चन्स लिहा. हेच क्वेश्चन लिहावे असं काही नाही. आता बऱ्याचदा आम्ही लिहित असताना क्वेश्चन मोठे मोठे होत जातात, लेंदी, परंतु तुम्ही छोटे छोटे क्वेश्चन्स तयार करू शकता. याच्यामध्ये तुम्ही 10 ते 20 क्वेश्चन सुद्धा तुमचे बनवू शकते. फक्त सुरुवाती कशी असावी की सुरुवातीला आपण असे क्वेश्चन विचारू किंवा आपण त्याचा वेलकम केल्यानंतर पहिले यशाबद्दल, त्याच्या ग्रँड सक्सेसबद्दल बोलतो, त्याबद्दल 2-4 गोष्टी, त्यानंतर त्याच्या काय हार्डशिप्स होत्या, कुठलं गायडन्स भेटलं, मग आता तुम्ही परत ही इच्छा व्यक्त केली की याचं क्रेडिट कोणाला जातं, आणि शेवटी मग तू आम्हाला काय मेसेज देशील. त्याचं इंटरव्ह्यू घ्यायचं कारणच हे आहे की आपल्याला याची देही याची डोळा त्याला बघायला भेटायला मिळालं आणि त्याचा मेसेज आपल्याला त्याच्या तोंडून आपल्यासाठी ऐकता आला. तर एक सुरुवात, त्यातला 2-3 क्वेश्चन्स, त्यानंतर आपल्याला अजून काही गोष्टी ज्या स्पोर्ट्सबद्दल विचारायच्या आहेत
ते मधातल्या पार्टमध्ये 4, 5, 6 क्वेश्चनमध्ये 7 क्वेश्चनमध्ये येतील, 8, 9, 10 क्वेश्चन्स हे कन्क्लुडिंग असतील. तर असे वेगवेगळे क्वेश्चन्स लिहून आपण आपला इंटरव्ह्यू पूर्ण करू शकतो. क्वेश्चन नंबर 6 अँड क्वेश्चन नंबर 7 विल बी होमवर्क फॉर यू. कंपोज अ शॉर्ट प्रेयर. क्वेश्चन नंबर 8 इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीनेज इयर्स. आता आपल्यापैकी कोणी अशी प्रतिभा कोणामध्ये असेल किंवा आवडत असेल, जसे काही बाथरूम सिंगर असतात तशी काही इनहेरंट कॅपॅसिटी आपल्यामध्ये असते की आपण काही कंपोज करत असतो, कधी म्हणजे रिडल्स तयार करतो, कधी असे चुटकुले बनवतो की नाही, किंवा मग कधी कविता पण करतो. इफ पॉसिबल यू कॅन ट्राय फॉर दॅट. अँड फायनली क्वेश्चन नंबर 9 लुक अराउंड इन युअर विसिनिटी. विसिनिटी म्हणजे आपल्या जवळपासमध्ये, सराउंडिंगमध्ये. युअर फॅमिली, फ्रेंड्स, नेबर्स, क्लासमेट्स, etc. अँड राईट अबाउट एनी 4 टीनेजर्स who have made a name for themselves by doing something extraordinary. आपल्या अवतीभोवती सुद्धा बरीच अशी काही स्टुडंट्स असतात किंवा यंगस्टर्स असतात, कोणी एल्डरली पर्सन्स असतात. मग ते फॅमिलीत आहेत, फ्रेंड्समध्ये आहेत, रिलेटिव्हमध्ये आहेत, नेबरमध्ये आहेत किंवा गावात आहेत, तुमच्या क्लासमेटपैकी पण कोणी असू शकतं की एखाद्याने असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी करेज दाखवलेलं आहे किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करून दाखवलं, किंवा कोणी आपलं काम करत करत सोशल सर्व्हिस करतो, डिवोटेड आहे. अशी वेगवेगळी काही तुम्ही बघता. 26 जानेवारीला शौर्य पुरस्कार वगैरे दिले जातात बघा मुलांना. तर अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये ज्यांनी काही अचीव केले असे कोणी जर असतील, त्यांची नेम्स आणि स्पेशल किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी टास्क, थिंग्स परफॉर्म, ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत तुम्हाला, या ॲक्टिव्हिटी देण्यामागचा उद्देश हाच आहे ही पोएम फक्त या ठराविक लाईन्स स्टॅन्झा पाठ करून भागणार नाही. तर या पोएमला आपण ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून जेव्हा स्टडी करू तेव्हा ती पोएम जी आहे दॅट विल रीच टू बॉटम ऑफ युअर हार्ट. पूर्णतः समजून येईल, तुमच्या मनाला स्पर्श करेल, हृदयाला स्पर्श करेल. आणि मग राहिला प्रश्न क्वेश्चन आन्सरचा, तर एक्झाममध्ये आपण हे तर सहजच करू डेली प्रॅक्टिसमध्ये असल्यासारखं. त्यामुळे हे जे ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8 आणि क्वेश्चन नंबर 9, these are also homework for you. I have tried to explain these questions. आता हे क्वेश्चन्स जेवढं काही आपण इथे डिस्कस केले त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं त्या पद्धतीने तुम्ही याचे आन्सर्स लिहून आणायचे. मग आता हे एवढंच होमवर्क आहे असं नाही, तर तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस इंग्लिश वर्कशॉप टोटल सॉल्व करून करायची. तर मग उद्या आपण बघूया. सध्या सुट्ट्याचा पिरियड म्हणजे असं वॅकेशनचा काळ आहे, जरी काही जणांचं स्कूल चालू असेल तरी सध्या वेळ आपल्याला मिळतो. तर या काळामध्ये आपण होमवर्क कशावर करायचं ठरलंय, 4 लाईन नोटबुकमध्ये. तर होमवर्क करून आणा, उद्या आपण हा चेक करूया. फक्त होमवर्क देणं आवश्यक नाही, तर चेक करणं फार महत्त्वाचं आहे. उद्या आपण कम्प्लीट इंग्लिश वर्कशॉप चेक करूया. त्याशिवाय आपण पहिल्या दिवशी हा वॉर्मिंग अप सेक्शनमधला जो चिटचॅट होता तो पण डिस्कस केला होता. तुम्ही तो लिहून प्रॅक्टिस करा, आणून दाखवा. आपण त्यावरती परत डिस्कशन ठेवूयात, काही डाऊट्स असतील तर सॉल्व्ह करूयात. इट इज सफिशियंट फॉर टुडे. थँक्यू.